एकदम असली नोटा आहेत. सध्या माझ्याकडे डॉक्टर विशाल विरुद्ध पुरावा नाहीये, म्हणून ही न्यूज नाहीये, फक्त माहिती आहे. आणि या माहितीतून न्यूज तयार करायला मला विशाल विरुद्ध पुराव्याची गरज आहे. तू शोधून काढ की हे कोणी केलंय सगळं. त्यांनी हे सगळं का केलंय ह्याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये नासिर. मला फक्त माझं बाळ पाहिजे. हा पूजा, मी आत कॅमेरा लावलाय. ऑपरेशनची पूर्ण तयारी झाली आहे. बस आता फक्त एबॉर्शनची वाट बघ. गुड. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्यावर कोणालाही संशय येता कामा नये. विशाल, सगळेच्या सगळे पुरावे आपल्या हातात आहेत. आता आपण कसली वाट पाहतोय? आपल्याजवळ फक्त पुरावे आहेत, साक्षीदार नाही. म्हणून काय झालं? रुपल राजवंशीच्या विरुद्ध एवढे पुरावे पुरेसे नाहीयेत. रुपल राजवंशी ही काही मूर्खबाई नाहीये. जर यावेळी आपल्या हातून लहानशी चूक झाली तर पूर्ण केस हातातून निसटेल. म्हणूनच आपल्याला प्रत्येक पाऊल सावधपणे टाकावं लागेल. म्हणजे आपण नेमकं काय करायचं? योग्य संधीची वाट बघायची. ते बॉस म्हणत होते की तू त्यांना बरेच दिवसात कॉन्टॅक्ट नाही केलायस. तू कुठलं दुसरं काम तर करत नाहीयेस ना मिशेल? मिस्टर रॅनांना सांग की त्यांचं काम माझ्या लक्षात आहे आणि त्यांचं काम नक्कीच होणार आहे. असंच मी जरा माझ्या पर्सनल कामांमध्ये अडकलो होतो. त्यांना लवकरच कॉन्टॅक्ट करेन मी. हॅलो. हा खान साहेब, मी बोलतोय. नासिर बेचन बोलतोय मी. हा नासिर बोल. खान साहेब, त्याचं असं आहे की हे काम कोणी केलंय ते मी शोधून काढलंय. तुम्ही एक काम करा, तुम्ही उद्या सिटी गार्डन मध्ये या जरा. इथे आल्यावर सगळं काही तुम्हाला सांगून टाकेन मी. 1 वाजता मी पोचतो. आणि ऐका, यायच्या आधी जरा मला फोन करा एकदा, म्हणजे मीही पोहोचेन वेळेवर. आणि ते माझं बक्षीस आणायला विसरू नका मात्र. बक्षिसाची पर्वा करू नकोस नासिर. फक्त एकदा तू त्या माणसाचं नाव मला सांग नासिर, मी तुला मुंह मांगी रक्कम देईन. मला माहिती आहे खान साहेब, तुम्ही किती दर्यादिल आहात. खूप चांगले आहात तुम्ही. अच्छा, ठेवतो फोन. खुदा हाफिज. खुदा हाफिज.
खूप मजा आली. पुन्हा फसला. ही घे तुझी अमानत. आणि ही घे तुझी मेहनत. थँक्स. थँक्स मला नाही, या पैशांना म्हण. ठीक आहे, या पैशांना थँक्स म्हणतो. थँक्स मनी महाराज. तुझं काम तर झालंय, आता मी निघते. या सीडीचं काय करायचं ते तुझं तू ठरव. ओके बाय, टेक केअर. थँक्स. डॉक्टर विशाल, आत्ता तुझ्या नशिबाचं बटन माझ्या हातात आहे. आता हे कुठे प्ले करायचं आणि कुठे पॉज करायचं हे मला चांगल्याच प्रकारे ठाऊक आहे. डॉक्टर विशाल म्हणजे डॉक्टर दिव्याचा नवरा आणि डॉक्टर दिव्या म्हणजे मिशेल, बोल ना. कशी आहे शोना? तू बोल ना. मी तर ठीक आहे. खरं तर तुला भेटावंसं वाटतंय. घरी येऊ शकतेस? पण तू तर पॅरिसला जाणार होतास ना? गेला नाहीस? बहुतेक तरी माझ्या नशिबात इंडिया सोडून जाणं लिहिलेलं नाहीये. शोना, तू सांग ना, तू घरी येऊ शकतेस? घरी? का? एक महत्वाचं काम होतं. आपल्यात अजूनही काही उरलंय का मिशेल? कदाचित. आणि जर मी नाही म्हणाले तर? तुझी मर्जी आहे शोना. मी तर फक्त रिक्वेस्ट करत होतो. रिक्वेस्ट? तू कधीपासून रिक्वेस्ट करायला लागलास मिशेल? टोमणा मारतेस ना तू? शोना, जर तू आलीस तर तुझ्यासाठीही चांगलं होईल. 2 तासात घरी पोहोचतो. बाय. मला पूर्ण खात्री होती की तू नक्कीच येशील. मला तू इकडे का बोलवलंयस मिशेल? सरळ मुद्द्यावर येणं सवय गेली नाही ना तुझी? आधी हे सांग की काय घेणार आहेस? थंड की नेहमीप्रमाणे हॉट कॉफी? सध्या तरी यापैकी काहीच नको. का? डॉक्टरने मनाई केली आहे. माझ्याकडे या गोष्टींसाठी वेळ नाहीये. ते बोल ज्यासाठी तू मला इथे बोलावलेस. काय सांगणार होतास तू? काही सांगायचं नाहीये, काहीतरी दाखवायचंय तुला. सीडी? यामध्ये काय? स्वतःच बघ ना.
एकदम असली नोटा आहेत. डॉक्टर साहेब, मी तर म्हणेन की तुम्ही असंच मन लावून काम करत राहा आणि मी अशाच प्रकारे धन आणून तुमची सेवा करत राहीन. हे पहा मिस्टर जोशी, मला माहिती आहे की तुम्हाला चांगलाच उशीर झालाय आणि अशा परिस्थितीत कोणत्याही लेडीचं अबॉर्शन करणं हे फार रिस्की होऊ शकतं. आणि तुम्हाला तर माहिती आहे की अशा केसेसमध्ये फॉर्म फिलअप वगैरे असं काहीच होत नाही. हे आहे त्यांचं खरं रूप ज्यांच्यासोबत तू राहतेस. आता बोल, काय म्हणणं आहे तुझं? म्हणजे तू पुन्हा या दुनियेत परत आलायस? दुनिया गोल आहे मॅडम. जिथून सुरुवात होते एके दिवशी गोल गोल फिरून परत तिथेच यावं लागतं. आता तूच सांग, हा व्हिडिओ पाहिल्यावर तुला काय वाटतंय? असं काहीही नाहीये जसं तुला वाटतंय आणि मी तुला तुझाही हेतू साध्य करू देणार नाहीये मिशेल. शोना, तुला वेड लागलाय का? हे सगळं पाहिल्यानंतरही तुझा त्यांच्यावर विश्वास आहे? विश्वास तर तुझ्यावरही ठेवला होता मिशेल. तू काय केलंस? विशालबद्दल तर मला फार काही माहित नाहीये, पण त्याच्या फॅमिलीला मी खूप जवळून ओळखते आणि त्यांच्या बाबतीत मी तुला काहीही उलटसुलट करू देणार नाहीये. तुला काय वाटतं, तू मला अडवशील आणि मी तुझं ऐकेन? मिशेल, अशाने ती फॅमिली उद्ध्वस्त होऊ शकते. विशालच्या कर्मांची शिक्षा त्याच्या फॅमिलीला का मिळावी? हे माझं काम आहे. एक्सक्यूज मी. मॅम, फार टेन्शन मध्ये दिसताय. का काही प्रॉब्लेम आहे का? अगं, प्रॉब्लेम कुठलाच नाहीये, पण आस्था अबुधाबीला गेल्यानंतर मी इथे अगदीच एकटी पडणार आहे ग. आणि तुला तर माहितच आहे की आस्था शिवाय मी राहू शकत नाही. पण रुपल मॅम, त्या काही दिवसांसाठीच चालल्यात ना? ते काही दिवसच तर ढकलता येत नाही ना. तुला तर चांगलंच माहितीये की आस्था शिवाय माझे इथे आहे तरी कोण? कुणाच ठाऊक का, पण सध्या मला आस्थाला कुठे पाठवावंसच वाटत नाहीये. पण मॅडम, आस्थाने तर जायची संपूर्ण तयारी केलीये. ते ठीक आहे ग, पण मला थोडा विचार करावा लागेल की यावेळी मी आस्थाला अबुधाबीला पाठवावं की पाठवू नये. शोना, शोना, शोना कुठे निघून गेली? बावळट कुठची. मला माहित होतं की तू असंच करशील म्हणून. स्वीटहार्ट, आया, तुम्ही आलात? तुम्ही एवढ्या लवकर कसे काय आलात? लवकर का मॅडम? आम्ही लवकर नाही येऊ शकत का? मला तसं नव्हतं म्हणायचं, पण आम्ही विचार केला की आमच्या बायकोची नेहमीच तक्रार असते की आम्ही नेहमी लेट येतो, तर मग म्हटलं आज कामं लवकर आटपून लवकर घरी यावं. अँड वन मोर थिंग, तुम्ही आम्हाला असंही म्हणता की आम्ही विसरभोळे आहोत म्हणून, हो ना? राईट? पण मला असं वाटतंय की आज तूच काहीतरी विसरतेस. मी? आज काय आहे? काय आज? काय आहे आज? तुझ्या छोट्याशा मेंदूवर थोडासा ताण देशील का प्लीज?
मला काही आठवत नाही. सांगा ना विशाल, काय? आजच्या दिवशी दिव्याजी आम्ही या दुनियेतल्या सर्वात सुंदर मुलीसोबत डेटवर गेलो होतो. ओह माय गॉड, आय एम सो सॉरी. मी तर विसरलेच होते. येस. मग आजपासून तू मला हा टुमणा मारणं बंद करून टाक की मी विसरभोळा आहे. ओके बाबा. प्रॉमिस? प्रॉमिस. मे आय? आता तुझे हे जे सुंदर डोळे आहेत ते माझ्यासाठी थोडा वेळ बंद करशील? ओके. आणि अजिबात चिटिंग करू नकोस. ओके? नो चिटिंग. नो चिटिंग. 2 मिनिट्स. ओके. विशाल, वेट. काय करताय तुम्ही? हा, सबुरीचं फळ हे गोड असतं डार्लिंग. आता डोळे उघडू? नो. आता उघडू? नो. आता तरी उघडू? तुझा केश संभार सावरतोय आणि आता तू तुझे सुंदर डोळे उघडू शकतेस. वाव, कसा वाटला? खूपच छान आहे. माझ्यापेक्षाही जास्त? नाही, तुमच्यापेक्षा कमीच आहे. पण विशाल, मी तर तुमच्यासाठी काहीच आणलं नाहीये. गिफ्ट विसरलीस, डेटही विसरलीस, आता काय करायचं? नाही नाही, ऐक जरा ऐक. आज तर सेलिब्रेशन व्हायला हवं आणि ते तुझ्याकडून असणार. ओके. इज दॅट राईट? राईट. आता तुला सोडावंसं तर वाटत नाहीये, पण ठीक आहे, मी चेंज करून येतो. ओके. विशाल, आय लव्ह यू. वेलकम मिस्टर मिशेल भास्कर. वेलकम. थँक्यू. थँक्स तर मी तुला म्हणायला हवं तुझ्या हिमतीबद्दल. ते का? माणूस एकदा चूक करून शहाणा होतो, पण तू आहेस की तुला अजून अक्कलच आली नाही. माणूस त्याच्या पूर्वीच्या चुकांमधूनही शिकतो आणि असा विचार करू नका की मी माझी मागची चूक पुन्हा करणार आहे. मग तुला काय वाटतंय, मी माझी चूक पुन्हा नव्याने करणार आहे? यावेळी मी तुमच्या चुकांवर नाही तर तुमच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलंय. हा तुझा फक्त भ्रम आहे आणि हा भ्रम तुम्हाला लवकरच सत्यात उतरलेला दिसेल. काय गॅरंटी आहे की जर मी तुला पैसे दिले तर तू तुझं तोंड कायमचं बंद करशील? काहीच गॅरंटी नाही. माझं तोंड जितक्या वेळा उघडेल तितक्या वेळा ते तुम्हाला बंद करावंच लागेल. याचा अर्थ हा होतो की तुला मला कायम ब्लॅकमेल करत राहायचंय. असंच काहीच समजा. आणि जर मी तुला पैसे नाही दिले तर? तुम्ही इतक्या मूर्ख वाटत तर नाही. शिवाय तुम्ही असं करणारही नाही, कारण मी तुमच्यासमोर मार्गच ठेवला नाहीये. काय करशील रे तू? तुम्हाला चांगलंच माहिती आहे की मी काय करू शकतो. तू यातून फक्त एक न्यूज बाहेर आणू शकतोस, यापेक्षा जास्त काही नाही. आणि ही न्यूज चॅनलवर येता क्षणी तुमच्या स्वप्नातला महाल कोलमडून खाली पडेल. पण तू असं करू शकत नाहीस. का? कारण तुला यातून काहीच फायदा होणार नाहीये. पण तुमचं नुकसान तर होईल ना मॅडम? जसं मागच्या वेळी झालं होतं. नाही नाही नाही,
ही मागच्या वेळी केली होती तशी चूक अजिबात समजू नका, कारण यावेळी माझ्याकडे ठोस पुरावे आणि साक्षीदार आहेत. तर मग तुला पैसे देण्यापेक्षा हे योग्य आहे की मी त्याच पैशांनी ते साक्षीदार आणि पुरावे संपवावेत. तुम्ही प्रयत्न करून बघू शकता, नक्कीच तोंड घशी पडाल. बराच कॉन्फिडन्स आहे तुला तुझ्यावर. असायलाच हवा, तुमच्याशी गाठ पडली आहे ना. हरशील रे तू. हे तर काळच सांगेल. सध्या तरी मी तुम्हाला फक्त एक संधी देऊन जातोय. जरा विचार करा. माझ्याकडे फार वेळ नाहीये. तुमच्या उत्तराची आतुरतेने वाट पाहतोय मी. गुड बाय. हॅलो आस्था, मी बोलते मामा. आस्था, तुला अबुधाबीला जायचंय ना? तू तयारी कर, मी तुझं तिकीट काढून ठेवते. बाय बेबी. मिशेल त्याच्या दुष्कर्मांमधून कधीही बाहेर पडणार नाही, पण त्याला या गोष्टीची थोडीशी जाणीव नाहीये की त्याच्यामुळे ही पूर्ण फॅमिली उद्ध्वस्त होऊ शकते. मी दिव्याला सगळं खरं खरं सांगायला हवं. आणि मोजायची गरज नाहीये, पूर्ण आहेत. अरे खान साहेब, काहीतरी काय बोलताय तुम्ही? आता मला तू त्या व्यक्तीचं नाव सांग ज्यामुळे मला इथे यावं लागलं. 24 तासात जर माझं बाळ मला नाही मिळालं तर मग तुझी गाठ माझ्याशी आहे. धमकी देत आहे? तुला जर ही धमकी वाटत असेल तर मग तू ही धमकीच समज. मिशेल,